मी गोविंद अग्रवाल भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे। मी आपल्या तमाम शेंदोनिवासियांना प्रति पंढरपूर नगरीला श्री चक्र स्वामीच्या नगरीला प्रणाम करतो आणि तमाम लोकांना कोटी कोटी वंदन करतो। भारतीय जनता पार्टीचं गेल्या 10 वर्षाचं प्रचंड काम या गावामध्ये आहे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार हा जनतेमध्ये झालेला आहे। जनता स्वतःहून म्हणते की गोविंद शेठ तुमच्यासारखं नेतृत्व या गावाला पाहिजे आणि तुमच्याबरोबर तुमचे 17 नगरसेवक या गावामध्ये पाहिजे आणि त्याच्यामुळे प्रचंड जनतेचा आम्हाला प्रतिसाद मिळतो। दुर्दैवाने पोषकासह सगळे विधायक दृष्टिकोन असताना सुद्धा विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली, त्याच्यामुळे ते खोटे नाटे आरोप आमच्यावरती या ठिकाणी करताय। त्यांच्या आरोपामध्ये कुठल्याच प्रकारचं तथ्याने सत्यता नाही। आमचं जेही सगळं काम आहे ते पारदर्शी आहे, कायद्याने नियमाप्रमाणे। आम्ही सार्वजनिक जीवनात 50 वर्षापासून या ठिकाणी काम करतोय। 1978 पासून या गावामध्ये ग्रामपंचायत असताना मी निवडून आलो, उपसरपंच झालो। मागच्या काळामध्ये माझी पत्नी उपनगराध्यक्ष होती। आम्ही सदैव या समाजाच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत। कधीही आम्हाला कोणत्याही पंथ संप्रदाय धर्माविषयी आकस नाही। पथ का अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन पर चढ़ते जाना, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना, आगे बढ़ते जाना। त्याच्यामुळे जनतेचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळतोय। मग हे करू का ते करू का ते करू का ते करू असे खोटे नाटे आरोप, काही जमिनीचे काही येणे झाल्याने तिथे गटरी केल्या, फलानं केल्या। माझ्याजवळ सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट उपलब्ध आहे। मी ते सार्वजनिक करायला तयार आहे आणि या सगळ्या विषयामध्ये विरोधक बंधू भगिनींना सुद्धा माझी विनंती आहे, विधायक स्पर्धा करा। अजून एक दिवस आता आपल्या हातामध्ये, जा लोकांकडे हातापाया पडा आणि शेवटी जनतेचा कौल आपल्या सगळ्यांना मान्य करावा लागेल। आपण लोकशाही पद्धतीने ज्या दिवशी असं काय आमच्याकडे गैरव्यवहार सिद्ध होईल त्या दिवशी आम्ही राजकारणातून पूर्ण बाद स्वतःहून होऊन जाऊ। आम्हाला कधीच पदाची लालसा नाही आहे, परंतु आम्ही काहीच बेकायदेशीर काम करत नसताना सुद्धा आमच्यावर खोटे नाटक आरोप करताय, त्याची मनाला निश्चितच वेदना होता। माझी तमाम शेंदोनिवासियांना विनंती आहे की या खोट्या प्रचाराला बळी पडू नका। यांच्या पायाखालची वाळू सरकली, यांचा एकही नगराध्यक्ष तो सोडावं, एक नगरसेवक सुद्धा यांचा निवडून येणार नाही, म्हणून त्यांच्यावर विश्वास न ठेवता या गावचे नेते आदरणीय संजय दादा, आदरणीय अमृत बापू आणि आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय गिरीश भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवतो। एक जागा आमची बिनविरोध झाली, वार्ड नंबर 8 ची। आता 16 जागा आहे, 16 पैकी 15 ठिकाणी आमचे कमळ आहे आणि प्रभाग क्रमांक 5 या ठिकाणी केवळ खाली गॅस हंडी आहे। त्याचा सुद्धा विरोधक उलटा सुलटा प्रचार करताय की गिरीश भाऊ गॅस हंडीला मतदान करायचं म्हणता, गॅस हंडीला। असे यांचे जे बुद्धीचे दिवाळे निघाले ते अशा पद्धतीने प्रचार करता। तेव्हा 15 ठिकाणी कमळावर आणि प्रभाग क्रमांक 5 वर गॅस हंडीवर मतदान करा आणि वरती सगळ्या 16 ठिकाणी माझ्या कमळाच्या फुलावर मतदान करून तमाम शेंदोनिवासियांनी भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद द्यावे, प्रचंड मताने निवडून द्यावं। तुमच्या दृष्टीमध्ये तुमच्या डोक्यामध्ये जशी शेंदोणी आहे तशी करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू। आपण सगळे विधायक कामं येणाऱ्या काळामध्ये, तालुका असेल, बस स्टँड असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, पोलीस स्टेशन असतील, जे जे काही तुमच्या डोक्यामध्ये कल्पना आहे विधायक कामाची ती संपूर्ण या ठिकाणी आम्ही कृतीत आणू। राहिलेल्या मंदिरांचा सुद्धा या ठिकाणी आपण विकास या ठिकाणी आपण करू शकतो। आणि म्हणून तुम्हाला विनंती माझी की कुठल्याही अफवाला बळी न पडता आपण 100% भारतीय जनता पार्टीच्या मागे उभे राहणार, याच्यामध्ये शंकाच नाही। आणि या विरोधकांना यांचे डिपॉझिट जप्त करा, यांची लायकी दाखवून द्या लोकांना। म्हणून माझी तुम्हाला पूर्ण विनंती आहे की महाराष्ट्राचे संकट मोचक आदरणीय गिरीश भाऊ
यांच्या पाठीशी आपण उभे राहा. संजू दादा, अमृत कळसे, आमचे उत्तम भाऊ सगळे, कडबा नाना आमचे जे कडबा माळी, हे जे आमचे सगळे नेते मंडळी, राजू पवार, या सगळ्यांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे राहावे अशी विनंती करतो. आणि भारतीय जनता पार्टीचे 16चे 16 लोक आपण निवडून द्यावा. त्याचबरोबर मला प्रचंड मताने महाराष्ट्रामध्ये विक्रम झाला पाहिजे अशा मताने तुम्ही मला नगराध्यक्षपदासाठी निवडून द्यावा. पुन्हा विनंती करतो की मी कुठल्याही प्रकारचा काही गैरव्यवहार केलेला नाही आणि तो जर सिद्ध माझा झाला तर मी राजकारणामधून बाद होईल. पण ज्यांनी काही खोटं नाटं माझ्या विरुद्ध केलंय त्यांना सुद्धा मी सोडणार नाही. निवडणूक झाल्यानंतर सगळ्या कायदेशीर कारवाया, अब्रू नुकसानीचे दावे त्यांच्यावर आम्ही ठोकणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.